आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण पुरतं ढवळून निघालंय। कारण मराठा आरक्षणाचा गेल्या 4 दशकांचा लढा मनोज जरांगे पाटील यांनी अधिक तीव्र केलाय। आता हे वादळ मुंबईच्या दिशेने निघाले। मुंबईतून आरक्षण घेऊन जाणार, तेही ओबीसीतून, हा त्यांचा निर्धार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं मात्र त्यांना मुंबईत एक प्रकारे नो एंट्री म्हटलं। पण जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। पण प्रश्न अनेक आहेत। मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ते 50% मर्यादेच्या पुढे जातं। त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या 1992च्या इंदिरा साहनी खटल्याची अडकाठी आहे। त्यामुळे टिकाऊ आरक्षणासाठी ओबीसीतून आरक्षण हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे का? विद्यमान 27% ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा कायदेशीर दृष्ट्या समावेश खरंच शक्य आहे का? कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे सरसकट सगळ्या मराठा समाजाला एका जीआरनं ओबीसी आरक्षणात घेता येईल का? असं घेता येत असेल तर मग कुठलाही राजकीय पक्ष ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेचं समर्थन का करत नाहीये? मराठा समाजाला ओबीसीतल्या 27% समाविष्ट केलं तर मराठा समाजाच्या वाट्याला किती टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल? ओबीसीतल्या 27% ते आरक्षण मराठा समाजाच्या वाट्याला जे येईल त्यातून मराठा समाजाचं खरंच समाधान होईल का? मराठा समाजाला न्याय मिळेल का? मराठा समाजाच्या ओबीसीतल्या समावेशानंतर ओबीसीतल्या छोट्या जातींना मिळणाऱ्या राजकीय आरक्षणाची कवच कुंडलं कायमची संपून जातील का? म्हणून ओबीसींच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आहे। 2024 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल दिला, ज्याच्या आधारे एकनाथ शिंदे सरकारनं फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा मंजूर केला, जो आजही अस्तित्वात आहे। जो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग SC-BC अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या या स्वतंत्र कायद्याला न्यायालयात आव्हान दिलेलं आहे। ती न्यायालयीन लढाई सुरू आहे। अशा वेळी नवं आरक्षण सरकारला देता येईल का? हे असे सगळे संवैधानिक प्रश्न आहेत, कायदेशीर प्रश्न आहेत आणि सामाजिक सुद्धा। यात अनेक आव्हानं आहेत, कायदेशीर अडचणी आहेत, पण त्यावर उत्तर शोधणं हे सरकारचं काम आहे। कुणावरही अन्याय न करता समाजाच्या मनातल्या या अस्वस्थतेवर उत्तर शोधणं आणि सन्माननीय तोडगा काढणं ही सरकारची कसोटी आहे। शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे। त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाईल का, हा सवाल आहे। आणि या अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला चर्चेच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूया, डिबेट करूया। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। आपल्यासोबत या चर्चेत थोड्याच वेळात ते जोडली जातील। ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत। खरं तर ते आरक्षणाचे अभ्यासक म्हणूया त्यांना, ओबीसी नेते म्हणण्यापेक्षा ते जरी जातीय ओबीसी असले तरी आज ते सांगणार आहेत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं कसं शक्य आहे। त्यामुळे त्यांच्याकडे जाऊ आपण। मराठा आंदोलक ॲडव्होकेट योगेश केदार आपल्यासोबत आहेत। योगेश, स्वागत आहे तुमचं। ओबीसी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर आपल्यासोबत आहेत। राजापूरकरजी, तुमचंही स्वागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत थोड्याच वेळा जोडल्या जातील। आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। अजितराव, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आम्हाला तुमच्याकडून सुद्धा तुमच्या पक्षाची या मुद्द्याबद्दलची भूमिका जाणून घ्यायची आहे। पण चर्चेची सुरुवात मला ॲडव्होकेट योगेश केदार यांच्यापासून करायची आहे। मराठा आंदोलक आहेत, चळवळीत काम करतायत अनेक वर्ष, आणि प्रामुख्यानं ही जी मागणी केली जाते त्या मागणी ज्यासाठी सातत्यानं पुढाकार त्यांनी घेतलेला आहे की ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं, ही त्यांची मांडणी आहे। आम्ही अनेक वेळा ऐकलं, पण आज महाराष्ट्रात जेव्हा हा प्रश्न इतका चर्चेला आला तेव्हा आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय, कसं शक्य आहे आजच्या घडीला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण? हे बघा, मराठा समाजाने
आरक्षणासाठी 1980च्या दशकापासून बलिदान दिलेलं आहे. पहिलं बलिदान स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून ते आता जालना असेल, बीड असेल, आमच्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात शेकडो नव्हे हजारो तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे या आरक्षण मागणीमध्ये, या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमध्ये काहीतरी गंभीरता आहे आणि ही मागणी आमची आज नाही. मी विलास दादा तुम्हाला मी करू इच्छितो, मराठा समाज हा 80च्या दशकापासून म्हणजे 1982ला अण्णासाहेबांनी आत्महत्या केली, म्हणजे बलिदान दिलेलं आहे. मंडल आलाय 90ला. मग 90ला ज्यावेळेस राज्यकर्ते जे काही कोणी होते आमच्या इथले, पवार साहेब असतील किंवा काय असेल, त्यांनी आमच्या जर ओबीसी मध्ये इन्क्लुजन केलं असताना तरी ह्या काही अडचणी झाल्या नसत्या. परंतु 2007च्या नंतर, 6-7च्या नंतर मराठा समाजातल्या नेत्यांनी असा एक शिगोफा सोडला की मराठा आरक्षण आम्हाला काय पाहिजे, तर मराठा आरक्षण, मराठा आरक्षण हे प्रपोगेट केलंच गेलं. 2013 मध्ये महाविकास आघाडी सरकार होतं. त्यावेळेला त्या तत्कालीन सरकारने समाजाला खुश करण्यासाठी म्हणून राणे समिती नेमली. तसं बघायला गेलं तर समिती नेमून एखाद्या समाजाला आरक्षण देता येत नाही, पण तो आमच्यासोबत एक छळ केला गेला. मी टू द पॉइंट आज चर्चा करायची. ऐका ना, इतिहासाबद्दल आपण त्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. मी थेट तुम्हाला प्रश्न विचारलाय, मराठा आरक्षण ओबीसीतून कसं दिलं पाहिजे, कसं शक्य आहे? आपण तो इतिहासाबद्दल नंतर बोलू. नाही, मराठा, मी तेच म्हणालो, मराठा आरक्षण आहे. मराठा आरक्षण नव्हते अशी काही गोष्ट नसती. एखाद्या जातीसाठी आरक्षण देण्याची व्यवस्था सेपरेट हे संविधानात नाहीच. म्हणून आम्ही म्हणतोय की जे उपलब्ध पर्याय असतील त्यातला आम्हाला ओबीसी मधला जो पर्याय आहे तो आमचा हक्काचा पर्याय आहे. आम्ही वारंवार या महाराष्ट्राला सांगून दिलेलं आहे की बाबा 23 मार्च 1994ला एक जी आर काढून मराठ्यांच्या हिश्श्याला जे काही उरलं होतं ना आरक्षण, ते शरद पवार साहेबांनी ओबीसीचा अतिरिक्त वर्ग केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये ही सगळी लोक जे काही म्हणतात ना ओबीसी मध्ये जे आता याद्या आहेत, आरक्षणामध्ये जे लोक आहेत, ह्या लोकांनी सांगावं की तुमच्यासाठी कुठला सर्वेक्षण केलाय बाबा. मंडल कमिशनचा जर तुम्ही आधार मानत असाल तर मंडलला आर एम सहाय साहेबांनी काय बोलले तुम्ही आपण माहिती घेतली पाहिजे साहेब. मंडल इज कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड म्हटलेला आहे. हाकी येथील हाकी नाही, मला विचारायचं आहे. योगेशजी मी पुन्हा टू द पॉइंट. मराठा समाजाला 27% आरक्षणातून, आता विद्यमान 27% आरक्षणातून आरक्षण हवंय, मर्यादा वाढवून हवंय. कसं ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं ही मांडणी तुम्ही करताय, कसं मिळू शकतं हे सांगा, कसं देऊ शकतं सरकार हे सांगा. आपण बाकीच्या मुद्द्यांवर वेगळी चर्चा करू. चला जाऊ द्या. मी मगाही सांगितलं, आता सांगतो, देवेंद्रजींनी आम्हाला सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलं होतं कमिशन. आता मागच्या सरकारमध्ये शिंदे साहेबांनी आम्हाला डेडिकेटेड कमिशन नेमून सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड पुन्हा एकदा ठरवलेला आहे. परंतु गफलत कशात करायला लागले ते राज्यकर्ते, ह्या लोकांना भीती आहे ओबीसीच्या मताची, म्हणून आमच्या हातावर गदा का आणायला लागलेले आहेत. आम्ही सगळ्या गोष्टीत पात्र आहे साहेब. आमचं नाव जे आहे ना, मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीमध्ये फक्त इन्क्लूड करायचा आहे. एखाद्या जातीला आरक्षण देण्यासाठीच्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेल्या आहात. माझी ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की इतिहास घडवा. 10 मुख्यमंत्री झाला तरी काय कोण लक्षात ठेवणार नाही. शाहू महाराज बाबासाहेबांच्या नंतर तुम्हाला महापुरुष म्हणून गणल्या जाईल. एवढा आमचा समाज आक्रोश करत येतोय. प्रत्येक वेळेस आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. तुमच्या हातात आहे सगळं आता. ठीक आहे, मी विचारतो तुमचं असं म्हणणं आहे थेट ओबीसीमध्ये 27% आरक्षणामध्ये समावेश करावा, मराठा शब्द घाला. काय अडचण आहे, कुठली कायदेशीर अडचण आहे अजितराव? सरकार हे का करू शकत नाहीये? ओबीसींचा दबाव आहे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे? विलासजी, सर्वप्रथम तर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की या सगळ्या टीव्हीच्या चर्चेमध्ये बसलेल्या लोकांपैकी मी एकमेव असा व्यक्ती आहे की माझ्याकरता म्हणून मनोज जरांगे ही मागणी करतायत की बाबा मराठा समाजाला आरक्षण द्या. पण नकोय आम्हाला, हे आरक्षणच आम्हाला नकोय. मुद्दा असा आहे याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतला पाहिजे की यांनी काय नकोय? आरक्षण नकोय, ओबीसी मधून नको आहे, वेगळं नको आहे, ईडब्ल्यूएस पाहिजे, काय पाहिजे? स्पष्टता आणा तुमच्या म्हणण्यात. विलासजी, मी सुस्पष्ट करतो, मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझेट लागू करा म्हणून मराठवाड्यामधल्या लोकांना सरसकट आरक्षण द्या ही मागणी त्यांनी निश्चितपणे केली पाहिजे. मी 96 कोळी मराठा आहे, मी देशमुख आहे. आमची हजारो वर्षाची ओळख, आमच्या पूर्वजांचा इतिहास, कोण हा चार्ली चॅपलिन, आमचं कसं काय तुम्ही ओळख बदलून टाकणार? ही काय म्हणजे काय बोलण्याची भाषा आहे, काय आवेश आहे? अरे आम्हाला ज्या 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण आम्हाला आहे, 13,000 मुलं मुली आमची त्याच्यामधनं नोकरीला लागली आजपर्यंत. दुसरा विषय महत्वाचा त्याच्यामध्ये असा की
जवळपास आत्ताच्या घडीला नीट, इंजिनिअरिंग, मेडिकलचं सगळं ऍडमिशन सगळं सुरू आहे. असं असताना तुम्ही आणि कसं होईल मला तुम्ही सांगा. मॅटर सबज्युडाइज्ड आहे. सेव्ह मेरिट वाले हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये आहेत. दुसरा महत्वाचा विषय असा की जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत ना, त्या मागण्या मुळामध्ये हास्यास्पद आहे. आणि विलासजी, एका गोष्टीचा निश्चितपणे तुम्ही विचार केला पाहिजे. समाजाला कशा पद्धतीनं आपण भुलवतो किंवा सांगतो मी जातो, मी घेऊनच येतो, आजच बघतो आई बहिणीवरनं शिवीगाळ करायची, ही पद्धत आहे. मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामधल्या ज्यांना आम्ही स्वतःला 96 मराठी आम्ही म्हणून घेतो, खानदानी मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून टीव्हीवर आज सांगतो, हे बेना आमचा नेता असू शकत नाही. आम्हाला कुणबी व्हायचं नाहीये. यांचा का आग्रह आहे की तुम्ही व्हा कुणबी, व्हा कुणबी? अरे बाबा, आम्हाला नाही व्हायचं. आमचा 2000 वर्षांचा इतिहास आहे मराठ्यांचा. आम्हाला का कुणबी व्हायचंय? आम्ही नाहीये कुणबी, आम्ही मराठा आहोत. आम्हाला व्हायचं आरक्षणाचा लाभ घ्यायचा की नाही हे तुमच्यावर वैयक्तिक आहे, तुम्ही नाही आणि घेऊ शकत. दुसरा विषय चला ठीक आहे, सरकारने आम्हाला टाकलं कुणबीच्या यादीत. अहो, माझा एक पुरावा कुणबीचा नाहीये. तुम्ही म्हणलं दिलं तुला आरक्षण. अरे माझा बाबाही गेला आणि दशमेही गेले, असं होईल ना. आणि मला एक गोष्ट सांगा, जी बस ऑलरेडी भरलेली आहे, खचकून भरली आहे. 10% आमचं वेगळे, त्या 17% तुम्ही आम्हाला टाकणार आणि काय लेकरं बाळांचं नुकसान, लेकरं बाळा माफ करणार नाहीत. अरे बाबा, तुमच्या या सगळ्यामुळं मराठा समाजाची जी ऑलरेडी लेकरं बाळ आहेत, आणि बघा काय होईल माहितीये का, यांच्या मूर्खपणामुळं कुणी एखादा कोर्टात गेला, ज्या आमच्या बांधवांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, अहो त्यांचंही जाईल की आरक्षण. म्हणजे या मागण्या नेमक्या काय आहेत याचा तरी निदान अजितराव, मी पटकन उत्तर घेतो, बाकी पाहुण्यांकडे पण मला जायचंय. पटकन उत्तर घेतो. अजितरावला सांगतो, उत्तर देतो. अजितराव, तुम्हाला जर कुणबी व्हायचं नाही ना, तुमच्या सरकारला आपल्याला सगळ्या मराठ्याला कुणबी करायचं नाही ना, एक साधा पोस्ट करा ना, मराठा हा शब्दच ओबीसीच्या आधी टाका. अहो, महाराष्ट्रात जरी ओबीसी थोडेसे तुम्हाला जास्त वाटत असले, त्याच्या आम्ही मराठा समाज किती योगेशजी, ठीक आहे, एक मिनिट. मी या चर्चेमध्ये दुसऱ्या पाहुण्यांना घेतो. आणि तुम्ही जर सांगितलं तसं, हरिभाऊ राठोड इथं आरक्षणाचे अभ्यासक आहेत. भले ते ओबीसी नेते असतील, पण ते आरक्षणाचे अभ्यासक आहेत. हरिभाऊ, मी टू द पॉइंट विचारतो. तुमचा फॉर्म्युला मला माहित आहे, पहिल्यांदा सांगणार तुम्ही, पण फॉर्म्युल्याबद्दल नंतर बोलू. आता मला सांगा, ते म्हणतायत की फक्त मराठा शब्द घ्या आणि तो पटकन इकडे ओबीसीच्या यादीत टाका. असं खरंच कायदेशीर दृष्ट्या शक्य होईल का? ते आत्ताच्या घडीला जेव्हा एक आरक्षण अस्तित्वात आहे, 10% आरक्षण, अशा परिस्थितीत ते शक्य आहे का? हो, शक्य आहे. आणि कसं करावं लागेल? मराठा कुणबी तत्सम आहे असा एक JR काढायचा. आजच्या आजही काढू शकता. म्हणजे हे आंदोलन तुम्ही उद्या रोखू शकता. एवढं सोपं काम आहे. पण आरक्षण देताना तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करावं लागेल. भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे, त्यानुसार आपल्याला जर सब कॅटेगरायझेशन केलं, जसं आपण मंडल आयोग लागू केलं होतं तेव्हा मान्य शरद पवार साहेबांनी धनगर समाजाला वेगळं आरक्षण दिलं, वंजारी समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं, तसंच आता कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं आणि हा प्रश्न मिटून जाईल आणि कोणाला धक्का लागणार नाही. ओबीसीच्या कुठल्याच याला धक्का लागणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी, ओबीसीला जो प्रचंड असा धक्का लागलेला आहे, त्या धक्क्यातून बाहेर पडतील आणि त्यामुळे खरं म्हणजे ओबीसीचा फायदा होईल. ओबीसी मराठ्यांना आरक्षण देणं याच्यामध्ये ओबीसीचा फायदा आहे, कायमचा फायदा आहे. नाही तर आता कायमचं आमच्या हरिभाऊ थोडंसं लक्षात आलं नाही म्हणून मी विचारतो. लक्षात नाही आलं, जर ओबीसीच्या 27% मराठा समाजाला घेतलं तरी ओबीसीना धक्का लागत नाही, अशा प्रकारची मांडणी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते स्पष्ट होत नाहीये की धक्का लागणार कसा नाही. मराठा समाजाचा व्हॉल्यूम जो आहे, तो व्हॉल्यूम आपल्याला महाराष्ट्रातला माहित आहे की अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा समाज जर 27% आला तर धक्का लागणार नाही, हे कसं तुम्ही सांगाल? नाही लागणार. हे बघा, जेव्हा धनगर समाज आणि वंजारी समाज आरक्षण मागत होतं तेव्हा आम्ही भटके मित्रांनी प्रचंड विरोध केला. आम्ही मोर्चे आंदोलन केले. मान्य तत्कालीन आमदार मखरामजी पवार आणि लक्ष्मण माने आणि आम्ही प्रचंड आंदोलन केलं. आम्ही सांगितलं की धनगरांना आणि वंजारी समाजाला भटक्या मुद्द्यामध्ये टाकू नका. मग त्याचा अभ्यास करून जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा आम्ही त्यांना
वेगळं आरक्षण दिलं, म्हणजे धनगरांना वेगळं आरक्षण दिलं, बंजाऱ्याला वेगळं आरक्षण दिलं, म्हणजे आम्हाला धक्का लागला नाही. म्हणजे 17% द्या असं तुमचं म्हणणं आहे. 10% तर वेगळं आहेच, भटक्या विमुक्त जमातींसाठी 10% आहे. हे जे 17% आहे, 17%त मराठा समाजाला द्या असं तुमचं म्हणणं आहे. नाही, आता परिस्थिती बदलली आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याला जे बांटी आयोगाने मोजणी केली आहे ओबीसी लोकांची, त्यांनी सांगितलं 37.88 लोकसंख्या आहे. त्याचा अर्थ आपण 38% आरक्षण ओबीसीना देऊ शकतो. म्हणजे 27 ऐवजी आपण 38% देऊ शकतो. 38% हे आणि 20% SC STचे, म्हणजे एकूण आपल्याला 58% आरक्षण देता येईल. जो आपण आता 62% दिलेलं आहे महाराष्ट्राने, त्याच्याही कमी, म्हणजे आता 62% दिलेच आहे ना तुम्ही. आणि मी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला 58% फक्त आरक्षण. पण इंदिरा साहनी केसमध्ये मी थोडंसं इंदिरा साहनी केसमध्ये आता जे सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळेस फडणवीस सरकारच्या वेळेस दिलेलं, त्यांच्या सरकारनं दिलेलं जे आरक्षण होतं ते नाकारताना तुम्ही 50%ची मर्यादा ओलांडताय असं सांगितलेलं होतं आणि मग ते रद्द केलं होतं. तुम्ही सांगताय त्यानुसार मग ती मर्यादा जर 58% गेली तर सुप्रीम कोर्टात ते टिकेल का? हा सांगतो, नाही टिकेल. आता यासाठी टिकेल की आपण ती मोजणी केली आहे आणि जे आता दिलेलं आहे, जे 10% चालते, कसं टिकणार सांगा बरं. याचा अर्थ ते टिकणार नाही. ते 50%च्या वर दिलंय तुम्ही. आता जे 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, जे हायकोर्टात केस चालू आहे, ते कशावर टिकेल? मग ते टिकणार नाही. मग ते टिकणार नाही, त्याला म्हणजे हे नाही, बेस नाही. मी सांगतो त्याला बेस आहे, कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला देता येते. अनेक निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निर्णय. ठीक आहे. लोकसंख्या आतापर्यंत केली नव्हती, आता बाटी आयोगाने लोकसंख्या केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला देता येऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. आपल्यासोबत 2 राजकीय पक्ष सुद्धा आहेत. त्या राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. एक, मंडल आयोग यात्रा सध्या काढतायत राजापूरकरजी, ते शरदचंद्र पवार पक्षाचे ते ओबीसी प्रदेश अध्यक्ष आहेत. राजापूरकरजी, राज्यभरात तुम्ही मंडल आयोग आम्ही कसा लागू केला म्हणत तुम्ही ओबीसीना साथ घालण्याचा प्रयत्न करता एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राज्यात एक आंदोलन उभा आहे की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमची भूमिका काय? मुळात असं आहे की विलासजी, मी सगळ्यांची चर्चा ऐकल्या, केदार साहेबांचं ऐकलं, अजितजींचं ऐकलं, अजितरावांचं ऐकलं, हरिभाऊ राठोड तर अभ्यासक आहेत, त्यांच्याबद्दल तर शंकाच नाही. पण एक गोष्ट मला एक लक्षात येत नाहीये की अजितरावांची भूमिका त्या ठिकाणी मांडताना सांगितलं की आम्हाला नको आहे ना आरक्षण. आता ही अजितरावांची वैयक्तिक भूमिका आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका आहे? सगळ्यात अगोदर हा प्रश्न इथे येतो की ज्या वेळेला एखादा समाज एखादा त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा मागासलेपणा जो आहे तो मागासलेपणा सिद्ध झाल्यावरती तो आरक्षणाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी आपली मागणी करतो. आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी ज्याने ऑलरेडी लॉचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा लॉचा अभ्यास झालेला आहे, त्यांना हे सगळं माहिती आहे की यांना म्हणजे मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये त्यांना वर्ग करता येणार नाही, की त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही. तरी देखील ज्या वेळेला याच माहितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते, त्यांनी याच मनोज जरांगेंच्या त्या ठिकाणी मागण्या मान्य करून त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सोडून नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला होता आणि त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी आरक्षणाचा जयजयकार केला होता. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री बदलले आणि आता त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस झाले, तर मग काय आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री बदलल्यावरती भूमिका बदलल्या जातात? राजापूरकरजी, तुम्ही राजकारणी लोक खूप चतुर असतात. तुम्ही विषय कसं डायव्हर्ट करायचं हे तुम्हाला बरोबर कळतं. माझा प्रश्न काय होता, तुमच्या राजकीय टीका तुमच्या विषयात येतो ना मी. आता मनोज जरंगेंनी ज्या वेळेला सांगितलं, आता मनोज जरंगे ज्यावेळेला सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण हवंय, आता कसं नाही भेटत ते बघतो, मी घेऊन दाखवतो करून. आता त्यांनी ज्या वेळेला सरकारकडे या गोष्टीची मागण्या केल्या, सरकारकडे गोष्टी म्हटल्या. आता सरकार म्हणजे हे राज्याचं सरकार असतं, एका पक्षाचं सरकार नसतं. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री नाही, तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि महाराष्ट्र म्हणजे राज्यातल्या सगळ्या गरीब, शोषित, पीडित, वंचित या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीसांची असली पाहिजे. पण ज्या वेळेला मनोज जरांगेकडे अशी मागणी होत असताना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांकडे सपशेल दुर्लक्षित होतं. आणि उद्या परवा जेव्हा गणपतीच्या ऐन त्या ठिकाणी वेळेला, सणाच्या वेळेला, त्या वेळेला हे मुंबईमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून मनोज जरांगे येणार. अशा वेळेला जनता बघतीये, तुम्ही तेल लावलेले पैलवान आहात, सापडत नाहीयेत. मी प्रश्न साधा विचारलाय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही, तुमच्या पक्षाची भूमिका काय? मी माझ्या पक्षाची भूमिका कालही मांडली. मी सगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, तेव्हा म्हटलं की
मी सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, फक्त त्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळू नये, ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये अशी त्या ठिकाणी आमची भूमिका होती, कारण की ओबीसीच्या आरक्षण धक्का टाकला. ओबीसी प्रदेश अध्यक्ष साहेब राजापूरकर साहेब, तुम्ही ज्या पक्षाचे आता कार्यकर्ते आहात ना, त्या शरद पवार साहेबांनी आमचा हक्क हिरावून तुम्हाला अतिरिक्त आरक्षण दिलेलं आहे. अरे बाबा, आमचा आम्ही मागायला लागलोय, का देऊ द्यायचं ना म्हणते हो? काय कारण आहे? का बरं आम्ही आरक्षणाला पात्र नाही? तुम्ही सांगा ना. हा शरद पवार साहेबांनी योगेश केदार साहेब, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. आम्ही जेवढं म्हटलेलं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, जे जातीने जन्मण्याच्या आधारावरती आहे, त्याच ठिकाणी तुमच्या मराठा समाजामध्ये 5 कोटी मराठा आहे असं म्हटलं जातं जरांगेकडनं. आणि ज्यावेळेला भुजबळ साहेब म्हणतात की 55% वरती ओबीसीची संख्या आहे करून जवळजवळ 7.5 असं म्हणणं आहे की केदारजी थांबा, जसं त्यांनी तुमचं ऐकलं तसं तुम्ही त्यांचं ऐका. केदारजी एक मिनिट, माझं स्पष्ट म्हणणं आहे, मराठा समाजाला आरक्षण हवंय, मिळायला पाहिजे. धनगर समाजाला आरक्षण पाहिजे, मिळायला पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे. जो मागासलेला आहे त्याला मागासलेपणा त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय. पण या गोष्टी होत असताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला किंवा प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, त्याचं आरक्षण त्या ठिकाणी इफेक्टेड होता कामा नये. ठीक आहे, मला चर्चेमध्ये सुषमाताई आणायचं, सगळ्यात शेवटी तुमच्याकडे येतोय, कारण सगळ्यांच्या भूमिका तुम्हाला आता कळलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमची भूमिका मांडताना फार त्रास होणार नाही असं मला वाटतंय. सुषमाताई, खरं तर आज सरकार कोंडीत आहे. सरकारला द्यायचंय, पण कसं द्यायचं याचं उत्तर आहे की नाही माहित नाही. आता ते सांगतील, ते त्यांची वैयक्तिक भूमिका मी त्यांना जाऊन विचारणार आहे, तुमची कुठली भूमिका. पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला देणं शक्य आहे का, आणि ते दिलं जावं का? मला वाटतं पक्षाची भूमिका असं मांडण्यापेक्षा थोडं कायदेशीर दृष्टिकोनातून जो प्रश्न तुम्ही मगाशी अजित चव्हाणांना किंवा हरिभाऊंना जो विचारला होता की हे आरक्षण कसं देता येईल, किंवा इंदिरा साहनी खटल्याचा जो आपण उल्लेख केला होता, ते आपल्याला जरा माहिती असावं की 1921 पासून तमिळनाडूमध्ये जे एकूण लोकसंख्या होती, वारंवार आपल्याकडे तमिळनाडूचा मुद्दा घेतला जातोय की जर 50% वर आरक्षण जात नसेल तर मग ते तमिळनाडूत कसं दिलेलं आहे. तर हे कृपया आधी समजून घ्या की तमिळनाडू मधलं जे आरक्षण 1992 दिलं गेलं होतं, 94 दिलं होतं, त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही होती की तमिळनाडूतली एकूण मागासवर्गीयांची लोकसंख्याच 69% होती. सो 69% लोकसंख्या असणाऱ्या मागासवर्गीयांना तेवढं आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून ते आरक्षण दिलं गेलं. पण त्याच्यानंतरची एक घटना घडली, ती 16 नोव्हेंबर 1992 इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा जो खटला आला, आणि या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की 50% वर आरक्षणाची मर्यादा जाणार नसेल. आता याच्या विरोधात कुणी धाव घेणं गरजेचं होतं. 31 ऑगस्ट 1994 तमिळनाडूचं आरक्षण हे 9th शेड्यूल मध्ये टाकलेलं होतं. आपल्याकडे जे 9व परिशिष्ट आहे ते 9व परिशिष्ट सहजासहजी उघडता येत नाही. त्या 9व्या परिशिष्टामध्ये तमिळनाडूचं आरक्षण ऑलरेडी पार्क झालेलं होतं. आता ते पार्क झालेलं आरक्षण जर पुन्हा काढायचं असेल, त्याच्या आधीच्या 2 मोठ्या घडामोडी तमिळनाडूतल्या माहित असल्या पाहिजेत की मद्रास कोर्टामध्ये तमिळनाडू सरकारने 1993 आणि 94च्या शैक्षणिक वर्षासाठी जुन्या पद्धतीने म्हणजे 69% आरक्षण कायम असावं अशी मागणी केली आणि मद्रास कोर्टने ती मान्य केली. पुढे 94 आणि 95 सुद्धा शैक्षणिक वर्षात 69% आरक्षण असावं, ते जुन्या पद्धतीने असावं म्हणून तमिळनाडू सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. आता ह्या सगळ्यांमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये तमिळनाडूचं आरक्षण का टिकलं हे कृपया समजून घ्या. कारण तमिळनाडूने ते आरक्षण नुसतं त्यांच्या स्टेटमध्ये नाही केलं, तर स्टेट मधला असेंब्लीचा ठराव केला आणि तो पार्लमेंटमध्ये नेला. पार्लमेंटमध्ये त्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली आणि सर्वपक्षीय नेत्यांनी ते मान्य केलं, कारण तेव्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी माणूस होता. कारण तेव्हा थोडा तरी समाज आणि राजकारणी लोक यांच्यामध्ये समन्वय होता. त्यामुळे तिथे ते, आणि हे विशेष आहे की तमिळनाडूत एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं आणि केंद्रात एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं, तरी ते सगळ्यांचं ऐकून घेतलं. मला वाटतं मला पूर्ण करू द्यावं. विषयाची चर्चा करून काय
मला माझा विषय सुप्रीम कोर्टामध्ये नाही, नाही, pending अजितराव, आहे. आपण विधिज्ञ अजितराव, आहोत. अजितराव, मी घेतो उत्तर. माझं काम आहे ते उत्तर घेणं. Controlच नाहीये. मी घेतो त्याचं माझं उत्तर. म्हणणं मला फक्त योगेशजी मला माझं म्हणणं फक्त पूर्ण करू द्या. आता या सगळ्यांमध्ये तेव्हा तमिळनाडूमध्ये विशेष अधिवेशन आरक्षणासाठी भरवलं गेलं. केंद्रात विशेष नेत्यांची बैठक झाली. विलास भैया, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता की महाराष्ट्रातला हा प्रश्न कसा सोडवता येईल, तर त्याचं उत्तर याच्यात आहे की जर खरंच भाजपाची इच्छाशक्ती असेल, सगळ्यात महत्वाचं, जर खरंच भाजपाची इच्छाशक्ती असेल आणि भाजपला हा प्रश्न, अरे मला बोलू देते यार. थांबा ना, मी विचारतो. अजितराव, जे तुम्हाला विचारायचं ते मी विचारतो. तुम्ही बोला, फक्त मला आधी माझा मुद्दा पूर्ण करू द्या. अजितराव, मी मला विचारतो. फक्त माझा मुद्दा पूर्ण करू द्या. Please, मग please, तुम्ही ताई, नक्की please. बोला. मी तुमचं म्हणणं ऐकून घेते. जर खरंच भाजपाची इच्छाशक्ती असेल तर राज्याने पहिल्यांदा इथल्या विधिमंडळात तो ठराव पारित करून घ्यावा. हा ठराव त्यांनी केंद्राकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने त्या संबंधाने मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा. तो केंद्राने का करावा त्याचं कारण लगेच मी कायदेशीर टेक्निकल अडचण सांगते. जेव्हा सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे तेव्हा सुप्रीम कोर्टच्या ते लक्षात आलं. सगळं लक्षात आलं. असते. तुमची भूमिका सांगा ताई. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं का, ते आपण कसं करायचं त्यांना सांगू. ओबीसीतून आरक्षण द्यायचं की न द्यायचं, जो अजितरावांचा मगापासूनचा प्रश्न चाललाय किंवा योगेश केदार बोलतायत की उद्धव ठाकरेंनी काय केलं किंवा शरद पवारांनी काय केलं. उद्धव ठाकरे हे पार्लमेंटचे मेंबर नाहीत आणि शरद पवारांची कधीही 2/3 मेजॉरिटी केंद्रामध्ये नव्हती. केंद्रात ज्याच्याकडे 2/3 मेजॉरिटी असेल तो आणि तोच इंदिरा साहनी विरुद्धचा जो खटला आहे त्या खटल्याच्या निकाला संदर्भात किंवा 9व्या परिशिष्टा संदर्भात किंवा 50% वर आरक्षण जाण्यासंदर्भातल्या सगळा निर्णय केंद्र घेऊ शकतं. अगदी बरोबर आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची ही भूमिका आहे. त्यांनी ते त्यांच्या हातात तो तुम्ही निर्णय घेणारे तुम्ही नाही आहेत, मला मान्य आहे. भूमिका ते तुम्हाला काय वाटतं ह्या मागणीला, जरांगे पाटलांच्या मागणीला तुमचं समर्थन आहे की नाही? आमची भूमिका ही आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये तुम्ही सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. अरे योगेशजी तुमचं ऐका यार, सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. योगेशजी आता मला तुमची पटकन भूमिका. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धात सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. कारण वाशीतला निर्णय हा एकनाथ शिंदेनी ऐकवला म्हणून त्याला वेगळं काहीतरी आव्हान द्यायचं, म्हणून जे देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण चालू आहे ते राजकारण होता कामा नये. बरं ठीक आहे. अजितराव कोणी उचकवून दिलंय उभ्या महाराष्ट्राला माहितीये कोण पैसे खर्च करतं, कुणाचे कार्यकर्ते तिथे असतात. तुमचं तर मस्तच आहे हो, तिकडनं लढायला पाठवले काकांचे सैनिक आणि तुमचा आपोआप मधल्या मध्ये पोळी भाजली जाणार आहे. हेही महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे येऊ द्या. निवडणुका आल्यावरतीच कसा तो चांगली चपली निघतो. आणि आम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी सांगू का, एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची, फसवणूक झाली नाही पाहिजे. रील जो येतात यांच्यामुळे झालं काम, त्यांच्यामुळे झालं काम. अरे बाबा तुम्ही बघा, माझं मराठा समाजाच्या तरुण तरुणींना सुद्धा आव्हान आहे, आपल्याला आपलं जे आरक्षण आहे एसीबीसीचं, मित्रमैत्रिणींनो, ते आपल्याला आपलं टिकवायचंय. आपलं जे आहे ते वेगळं स्पेशल आहे. यांच्यात कुठं आपण गर्दीत जायचं आणि शेंगरून मरायचं हे साधं आपल्याला कळत नसेल. आणि मला सांगा, एक अशिक्षित माणूस रेटून काही सांगतो आणि मी जाऊनच येतो आणि मी घेऊनच येतो, असं कसं होऊ शकेल? दुसरा एक विषय याच्यामध्ये मला असा आहे, ताई आपण विधिज्ञ आहात, आपण आता टेक्निकल चर्चा करू, ठीक आहे? जे मॅटर सबज्युडाइज्ड आहे तिथल्या सगळ्या गोष्टी या आम्ही सोडवल्याशिवाय पुढं आपण कसे जाणार, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मराठा समाजाचा घटक, मराठा समाज बांधव म्हणून मला इतकंच वाटतं, माझ्या आता सगळ्यांना जास्त वेळ नाही, वेड्यात काढू नये. आमच्याकडे अनेक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, आमची स्वतःची ताकद आहे लढण्याची, आम्ही लढतोय. ठीक आहे योगेशजी पटकन. याच्यामध्ये माझं म्हणणं 27% मराठा समाजाला टाकल्यानंतर मराठा समाजाला किती वाट्याला येईल आणि त्याच्यात समाधान होईल का मराठा समाजाचं? हे बघा, म्हणतो जे काही 10% वर दिलेलं आहे, 10% जे 50च्या वर दिलेलं आहे त्यात ठेवा. आणि 50च्या वर जे काय असणार आहे ते ओपन इज ओपन टू ऑल आहे. 50च्या वर जे काही रिझर्वेशन आहे
त्याला कुणीही क्लेम करू शकतो. एससी मधला पण जाऊन 50% वरच्या आरक्षणात क्लेम करू शकतो. अजितराव काय सांगायला आम्हाला? अजितरावांनी माहिती घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात जरी महाराष्ट्राची जनसंख्येचा विचार करा आणि केंद्रामधलं बघा, केंद्राचं 27% म्हणजे 2% मराठा समाज होतो देश पातळीवर. आम्हाला 27 समुद्रात पोहू दे ना आणि बरं सगळ्या बहुजनांना एकत्र द्या ना. तुम्ही काय आम्हाला सांगा अजितराव? ठीक आहे राजराजापूरकरजी प्लीज. माझं एवढंच म्हणणं आहे, अजितराव येतो तुमच्याकडे. हा, माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि मंडल आयोग देशामध्ये लागू केला, व्हीपी सिंगांनी त्यांचं सरकार पडलं. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि व्हीपी सिंगांचं सरकार पडलं. राज्यामध्ये ज्या वेळेला मंडल आयोगाच्या शिफारसांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतला, ते मुख्यमंत्री होते, खुर्ची गेली. पण एवढं मात्र होतं की ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय घेण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी सत्तेची पर्वा केली नाही. सत्ता गेली तरी हरकत नाही. पण मग आज ज्या वेळेला कसं आहे माहितीये का राजापूरकरजी, परंतु एक मिनिट आज जेव्हा केंद्रामध्ये 2/3 मेजॉरिटी आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, मग असं असताना देखील देवेंद्र फडणवीसांना भीती आहे का की त्यांचं सरकार पडेल? मराठा समाजाला तुम्हाला कुठली भीती आहे राजापूरकरजी? आज या व्यासपीठावर येऊन तुम्ही सांगताय मंडल आयोग कसा शरद पवारांनी आणला आणि ओबीसीतून आरक्षण देणं कसं चुकीचं आहे मराठा समाजाला, हे तुम्ही तर सांगताय. तुमचे बीडचे खासदार असतील, बाकीचे आमदार असतील, ते तिकडे त्या व्यासपीठावरती आहेत की तिकडे दिलं पाहिजे म्हणून. हे डबल ढोलकी नाहीये का? केंद्रामध्ये प्रस्ताव मंजूर होण्यासाठी त्या ठिकाणी केंद्रामध्ये प्रस्ताव गेला पाहिजे. आता माझी मत एवढीच मागणी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, पण ती मिळण्याची भूमिका आणि ती टिकण्याची भूमिका ही केंद्र सरकारकडे आहे. अजितरावांना मराठा समाजाला अजितराव थांबा, मी विचारला प्रश्न, मी माझं करतो काम. हा, मला सांगा, तुमच्या पक्षातल्या एका नेत्याने काल सांगितलं डुप्लिकेट अशा प्रकारच्या काही लोक घेऊन येतील सर्टिफिकेट, त्यांना निवडून देऊ नका. काही म्हटलं की आमच्या सहकार्याची जी वैयक्तिक भूमिका होती त्यांनी मांडली, ती काही पक्षाची भूमिका नव्हती. मग पक्षातल्या ओबीसी विंगची एक वेगळी भूमिका आहे आणि बाकीच्यांची वेगळी भूमिका, असं आहे का? नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. प्रत्येकाला वैयक्तिक मत असतं. ठीक आहे सुषमाताई, शेवटचे 30 सेकंद राहिलेत, मला तुमची शेवटची कमेंट पाहिजे. हा, मी प्रेस कॉन्फरन्स पण घेते, पण माझं एवढंच म्हणणं आहे, विलासजी एकच म्हणणं आहे की केंद्रामध्ये हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडू शकतो, तो सुटू शकतो. त्यासाठी केंद्र सरकारची इच्छाशक्ती हवी. ठीक आहे, मी हा सुषमाताई माझा वेळ संपला. मला फक्त 2-3 अगदी महत्वाचे मुद्दे. अजित चव्हाण म्हणाले की आम्हाला कुठलंही आरक्षण नको आहे. अजित चव्हाणांनी मराठा म्हणून मांडलेली भूमिका ही मराठा म्हणून आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका आहे? एक. दुसरं असं की मी पुन्हा सांगते की 2/3 मेजॉरिटी जर भाजपाकडे आहे तर भाजपाने शिंदे आणि फडणवीसांच्या कोल्ड वॉर मध्ये सर्वसामान्य मराठ्यांचं अजिबात नुकसान करू नये. तिसरं, जर तुमची खरंच इच्छाशक्ती असेल तर तुम्ही इथे आत्ता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्याच्यामध्ये ठेवा. उद्धव ठाकरे काय म्हणतात आणि शरद पवार काय म्हणतात ते सत्तेत नाहीत. केंद्रात त्यांची मेजॉरिटी नाहीये, केंद्रात तुमची मेजॉरिटी आहे. तुमची इच्छाशक्ती आहे का ते बोला. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यात भांडणं लावू नका. ठीक आहे, आम्ही सगळे सारखे आहोत. मुद्दा हाच आहे राजकीय इच्छाशक्तीचा. मराठा समाज गेली 4 दशकं या महाराष्ट्रात आपल्या आरक्षणाची लढाई लढतोय, पण या आरक्षणाच्या लढाईमध्ये आता एक नवं पर्व सुरू झालं आणि ते म्हणजे ओबीसी मध्ये सर्व अशा प्रकारची मागणी समोर आली आणि आता ते आंदोलन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पेटतंय. अशा परिस्थितीमध्ये खरोखरच ओबीसीमधून हे आरक्षण मिळणं शक्य आहे का, याच्याबद्दलची चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला. वेगवेगळ्या भूमिका काय आहेत वेगवेगळ्या पक्षांच्या त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना काय वाटतंय ते सुद्धा एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं काय म्हणणं बघा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य आहे का, यावर प्रेक्षकांचा कौल काय आहे? 73% प्रेक्षकांना वाटतंय होय शक्य आहे, 27% लोकांना वाटतंय नाही शक्य आहे. पण आता हे शक्य अशक्य हे सगळं राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ती दाखवली जाते का, सवाल तोच. आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.